हॅलो नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र होमगार्ड या विभागामध्ये 9,700 पदांची भरती निघाली आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरुवात झाली आहे. मित्रांनो, यामध्ये आपण कंप्लीट पाहणार आहोत. आपण घर बसल्या महाराष्ट्र होमगार्ड विभागासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला इथे 3 नंबर ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म या बटनावर टॅप करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होईल. तर मित्रांनो, पाहू शकता इथे तुम्हाला क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इंटरफेस शो आल्यानंतर आता तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सध्या फक्त सातारा जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले, तर मी इथे सातारा जिल्हा सिलेक्ट करून घेतोय. त्यानंतर मी माझा झोन सिलेक्ट करणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला कोणत्या झोनमध्ये तुम्हाला अप्लाय करायचा आहे तो झोन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, त्या झोनमध्ये तुम्हाला पोलीस स्टेशनसुद्धा तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. मित्रांनो, पोलीस स्टेशन निवडल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ते पोलीस स्टेशन निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, संपूर्ण नाव टाकायचं आहे. सर्वात प्रथम आडनाव घ्यायचं आहे, त्यानंतर स्वतःचे नाव, त्याच्यानंतर वडिलाचं नाव, हे सर्व नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, मराठी इथे तुम्हाला टाकायचं नाही आहे. त्यानंतर तुमचं जेंडर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, मेल किंवा फिमेल. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचं एज्युकेशन तुम्हाला टाकायचं आहे, 10वी 12वी पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यानंतर खाली आहे परमनंट ॲड्रेस, तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा व्यवसाय टाकायचा आहे, तुम्ही सध्या काय करताय तो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, प्रोफेशन टाकून झाल्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर तो सुद्धा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं ईमेल आय डी टाकायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचं टेक्निकल सर्टिफिकेट तुम्हाला इथं निवडायचं आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल टेक्निकल सर्टिफिकेट म्हणजे काय, तर मित्रांनो तुम्हाला समजून सांगतो टेक्निकल सर्टिफिकेट म्हणजे काय. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट कसं आहे ते तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम जर तुमच्याजवळ ITI असेल तर तुम्हाला 2 मार्क्स भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही खेळामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट असेल तर 3 गुण. त्यानंतर तुमच्याजवळ NCCचं C सर्टिफिकेट किंवा B सर्टिफिकेट असेल तर यासाठी 5 व 7 याप्रमाणे तुम्हाला मार्क्स भेटणार आहेत. मित्रांनो, हे सर्व सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला 10 मार्क्स त्याचे मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही आता वेबसाईटवर परत रिटर्न यायचं आहे. वेबसाईटवरती रिटर्न आल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट आहे तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचं बर्थडे टाकायची, सर्वात प्रथम तुमची तारीख टाकायची, त्यानंतर महिना, त्यानंतर वर्ष, अशा प्रकारे तुमचं जन्मतारीख तुम्हाला इथं निवडून घ्यायची आहे. त्यानंतर तुमची हाईट म्हणजे तुमची उंची इथं तुम्हाला टाकायची आहे. उंची टाकून झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी X म्हणजे तुम्ही यापूर्वी होमगार्डमध्ये काम करत होतात का, तर ते मला इथे येस किंवा नोमध्ये निवडून घ्यायचं आहे. तर नो करून घ्यायचं आहे. नो केल्यानंतर आता तुम्हाला इथे कंप्लीट सेव्ह करून घ्यायचं आहे. मित्रांनो, सर्व माहिती आपली सेव्ह होऊन जाईल. पाहू शकता ओकेचा मेसेज आले आणि आपली माहिती सेव्ह झाली आहे. तर आता यानंतर 2 नंबरला आहे तुमचं आधार कार्ड आणि परत एकदा तुमची जन्मतारीख तुम्हाला इथं निवडून घ्यायची आहे. मित्रांनो, आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकायचे आहे. त्यानंतर जन्मतारीखसुद्धा तुम्हाला व्यवस्थित इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. मित्रांनो, सर्व माहिती सेव्ह झाल्यानंतर पाहू शकता आपला फॉर्म हा सबमिट झाला आहे. तर मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपला फॉर्म हा व्यवस्थित सबमिट झाला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करूया. भेटूयात मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जय शिवराज, जय महाराष्ट्र मित्रांनो.